नाही, याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे। मागासवर्गीयांनी म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांनी बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गायरान जमिनीवरती अतिक्रमण करून 89च्या अगोदर अतिक्रमण करून कोणी 76ला केलं, कोणी 72ला केलं, कोणी 1978ला केलं। असे गायरानं बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण गायरानावरती जमिनीवरती ताबा घेण्याचं काम अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्तांनी केलं। आणि शासनाचा निर्णय होता 1991चा निर्णय होता की 90च्या पूर्वी ज्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेले आहेत ते गायरान जमिनी ज्यांनी अतिक्रमण केले त्या कास्तकऱ्यांच्या नावानं अतिक्रमण शासनानं त्याच्या नकला आणि त्यांचं नाव नोंदवून त्यांचं वाटप जमिनीचं केलं पाहिजे असा GR असतानाही शासनानं अर्धवट जमिनी लोकांच्या नावानं केल्या आणि 70% लोकांना तुमच्या तोंडाला पानं पुसली आणि 70% लोकांनी गेल्या 50 वर्षापासून ज्या जमिनीवरती अतिक्रमण करून जमिनी ताब्यात घेतल्या आणि ते कास्त करून लोक स्वतःचा उदरनिर्वाह करतात। तो उदरनिर्वाह करतात आणि त्या उदरनिर्वाहामध्ये लोकांना त्याच्यापासून त्यांच्या पोटापाण्यावरती लात मारण्याचं काम, त्यांच्या पोटावरती लात मारण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि सरकार खोटं बोलतं आहे। आणि सरकारने या ऊर्जा कंपन्या, ज्या सोलर कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये पोचण्याचं काम केलेलं आहे। जे मागासवर्गीय आहेत त्यांच्या जमिनीवरती या सोलर कंपन्या आणून त्यांची भाडगिरी सुरू केलेली आहे। ऊर्जा कंपन्यांची किंवा सोलर कंपन्यांची भाडगिरी सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये राजकीय नेतेसुद्धा आहेत। माझं म्हणणं असं एवढंच आहे, राजकीय नेत्यांच्या आणि शासनाच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं ऊर्जा कंपन्या इथं आलेल्या आहेत, सोलर कंपन्या इथं आलेल्या आहेत। आणि आमचं म्हणणं आहे की आता 1990 पूर्वीच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या शेतावरती, त्यांच्या जमिनीवरती कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोलर कंपन्या उभा राहू देणार नाहीत, अशा पद्धतीचं आम्ही सर्वांनी संघटितपणे आता निर्णय घेतलेला आहे। तोच माझं म्हणणं आहे की वाळू माफियाकडून लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही, शासनाकडूनही वाळू माफिया मिळू देत नाहीत। इंदिरा आवास असेल, रमाई आवास असेल किंवा पंतप्रधान योजनेतले घरं असतील ते मात्र ठप्प आहेत। लोकांच्या बिल्डिंग मात्र वाळूचा ठेके बंद असताना सुद्धा लोकांच्या बिल्डिंगवरती बिल्डिंग चढलेल्या आहेत। या 3 वर्षात जेवढ्या बिल्डिंग झाल्या नाहीत तेवढ्या 10 वर्षामध्ये बिल्डिंग झालेल्या नाहीत, तेवढ्या 3 वर्षामध्ये झालेल्या आहेत। म्हणजे याचा अर्थ वाळू ही चालू आहे, चोरून वाळू चालू आहे, वाळूचे ठेके वाळू माफियाकडून चालू आहे। वापर करतायत आणि त्यातून अनेक गावामध्ये दहशतीचे प्रकार होत आहेत। काय नेमकं या विरोधात तुमची रस्त्यावर जी लढाई कशा पद्धतीने? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी इथं पवनचक्क्या आल्या, पवनचक्क्यातून गुंडगिरी तयार झाली, दादागिरी सुरू झाली, लोकांना मारून टाकण्याचे प्रकार झाले। त्याच पद्धतीनं या ऊर्जा कंपन्यांच्या मार्फत लोकांवरती दहशत निर्माण करून लोकांना ठार करण्याचं काम सुद्धा गुंडांच्या मार्फत होणार आहे। आणि असं होणार असेल तर आम्ही रस्त्यावरची लढाई म्हणजे कलेक्टर ऑफिसला घेराव घालण्याचं काम आम्ही करू, तहसील ऑफिसला घेराव घालण्याचं काम आम्ही करू, कलेक्टरला घेराव घालू, तहसीलदारांना घेराव घालू, डेप्युटी कलेक्टरला घेराव घालू, परंतु अशा पद्धतीचं लोकांचं आम्ही नुकसान होऊ देणार नाहीत आणि लोकांच्या जमिनी हडपू देणार नाहीत। आता याच्या विरोधामध्ये तर सुप्रीम कोर्टातच जाणार आहोत, परंतु एक शासनाला इशारा आम्ही देऊ इच्छितोय की जर अशा पद्धतीनं गोरगरिबाच्या पोटावरती जर तुम्ही मारणार असाल तर शासनाच्या विरोधात आम्हाला भूमिका घ्यावी लागेल आणि शासनाच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभा करावं लागेल। हे माजलगाव तालुक्यात आहे, धारूर तालुक्यामध्ये आहे, आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पाटोदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। जिथं जिथं गायरानाचे हब आहेत म्हणजे गायरान मोठ्या प्रमाणात आहे तिथं गोरगरिबाचं गायरान काढून घेण्याचं काम सरकारच्या मार्फत या सोलर कंपन्या करत आहेत, या ऊर्जा कंपन्या करत आहेत।